चला, गुड इव्हनिंग सगळ्यांना. कोण? ओके, आज आपण नवीन ऑर्गॅनल्स घेणार आहोत. त्याचं नाव आहे प्लास्टिड. बघा, प्लास्टिड्स आणि प्लास्मिड्स मध्ये गडबड करू नका. प्लास्मिड्स आहे हे बॅक्टेरियामध्ये मिळतं. इट इज फाउंड इन बॅक्टेरिया, दॅट इज प्रोकॅरियोट्स. आपण बघणार आहोत प्लास्टिड्स. प्लास्मिड जे आहे ते बॅक्टेरिया म्हणजे प्रोकॅरियोट्स मध्ये मिळतं. सो आपण बघणार आहोत प्लास्टिड्स. बेसिकली प्लास्टिड्स काय, व्हॉट आर ऍक्च्युअली प्लास्टिड्स? सी, प्लास्टिडची दोन फंक्शन्स आहेत. म्हणजे प्लास्टिड्स दोन महत्वाचं काम करतात. काही सम प्लास्टिड्स कंटेनिंग और दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन स्टोरेज, से कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन्स एक्सेट्रा. while some plastids contains pigment. There are total 230 to 240 pigments. So काही पिगमेंट स्टोर करणारे आहेत, तर काही प्लास्टिड्स आहेत ते स्टोरेज करणार आहेत. So what are exactly plastids and where it is found? The plastids are found in all plant cells and in euglenoids, means euglena. यांच्यामध्ये सगळे प्लास्टिड्स मिळतात. Now they are essential. These are easily observed under the microscope as they are large. Okay, आपण मायक्रोस्कोप खाली पण त्यांना व्यवस्थित बघू शकतो. Now they bear some specific pigments, thus imparting specific color to the plants. काही आहेत ना, हे स्टोरेजचं काम करतात. म्हणजे they don't have any pigment. फॉर एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते म्हणजे ल्युकोप्लास्ट. तर काही आहेत, म्हणजे काही म्हणायचे बरेचसे आहेत, ते पिगमेंट स्टोर करतात. म्हणजे पिगमेंट असतं त्यांच्यामुळे, आणि त्याच्यामुळे झाडांना किंवा फळाला, फुलाला, वॉट एव्हर, प्रत्येकाला रंग येतो किंवा कलर येतो. तो दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ दिस पिगमेंट. वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट आहेत. मेजर पिगमेंट क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी आहे, जो मेन पिगमेंट आहे. सो बेस्ड ऑन द प्रेझेन्स और ॲब्सेन्स टाइप ऑफ पिगमेंट्स, प्लास्टिड कॅन बी क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स. 3 टाइपचे प्लास्टिड्स आहेत. One is chloroplast, second one is chromoplast, and third one is leucoplast. बघा, क्लोरोप्लास्ट म्हणजे हे ऑलरेडी आपण कधीपासून शिकतोय. क्लोरोप्लास्ट, that is which contain or store pigment called chlorophyll. Now chromoplast, other than chlorophyll असणारे सगळे क्रोमोप्लास्ट आहेत. आणि ल्युको याचा अर्थ व्हाईट, और यू कॅन से कलरलेस. सो असे प्लास्ट जे कलरलेस आहेत, ज्यांना ल्युकोप्लास्ट म्हणतात. बेसिकली हे जे काय सगळे आहेत ना, हे स्टोरेज आहेत. ल्युकोप्लास्ट वाले सगळे स्टोरेज आहेत. मग आता आपण वन बाय वन बघूया. आपण काय केलंय, क्रोमोप्लास्टला क्लोरोप्लास्ट मध्ये इन्क्लूड केलंय. दोघेही पिगमेंट वाले आहेत. क्लोरोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट हे दोघांमध्ये पिगमेंट असतात. पण ह्याच्यामध्ये फक्त क्लोरोफिल असतं. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी प्रॉमिनंट, आणि अदर देन क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी हे क्रोमोप्लास्ट आहेत. मग वेगवेगळ्या कलरचे, रेड कलरचे, ब्राऊन कलरचे. सो आपण बघूया. वी विल फर्स्ट डिस्कस ल्युकोप्लास्ट. नाउ फर्स्ट वी डिस्कस ल्युकोप्लास्ट. बेसिकली द ल्युकोप्लास्ट, they are colorless plastids, means they don't have any pigment. Okay, and they are found कुठे मिळतात ते, तर लाईटला किंवा सनलाईटला एक्सपोज न होणारा जो एरिया आहे प्लांटचा, तिकडे ते असतात. सो द ल्युकोप्लास्ट आर द कलरलेस प्लास्टिड्स ऑफ वेरिड शेप अँड साइज विथ स्टोर्ड न्यूट्रिएंट्स. सो ह्यांचं फक्त, म्हणून लक्षात ठेवा, ल्युको म्हणजे कलरलेस. ओके, हे कलरलेस प्लास्टिड्स आहेत. सो कलरलेस प्लास्टिडचं फक्त काम काय, तर स्टोर करणं, न्यूट्रिएंट स्टोर करणं, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन वगैरे. सो दे आर फाउंड इन पार्ट ऑफ द प्लांट विच आर नॉट एक्सपोज टू सनलाइट. जे सनलाइटला एक्सपोज न होणारे प्लांटचे जे पार्ट आहेत, त्या पार्ट्स मध्ये, त्याच्यामध्ये हे ल्युकोप्लास्ट असतं. म्हणजे कोण, ट्युबरोज रूट, ट्युबरस रूट किंवा रायझोम्स. ट्युबरस रूट किंवा रायझोम्स मध्ये आपल्याला हे ल्युकोप्लास्ट मिळतात. Now they are associated with storage of food, so means they stored food. Okay, now very important thing, leucoplasts do not have grana or pigment. Now what do you mean by grana?
हे ग्रॅना काय प्रकार आहे हा आपण आता क्लोरोप्लास्ट जेव्हा शिकणार त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅना म्हणजे काय कळेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा, आता यांच्यामध्ये ग्रॅना पण नसतो आणि पिगमेंट पण नसतात. त्यामुळे बेसिकली यांचं मेन फंक्शन आहे स्टोअर करणं, स्टोरेज करणं फूड. Now again leucoplasts are of three types depending upon storage material. Means some leucoplast stored carbohydrate, some leucoplast stored protein, some leucoplast stored fat. On the basis of that there are three types. Now first one is amyloplast. Now amyloplast are the type of leucoplast which stored carbohydrate. Example पोटॅटो ट्यूबर, व्हीट एक्सेट्रा. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय असणार तर कार्बोहायड्रेट साठवून ठेवलेलं असतं. दुसरे ते एलिरोप्लास्ट, एलिरोप्लास्ट किंवा त्याला प्रोटिओप्लास्ट असं पण म्हणतात. द नेम इटसेल्फ इंडिकेट दॅट स्टोर्ड प्रोटीन, आणि मेन जे प्रोटीन असतं त्याला म्हणतात एलिरोन, एलिरोन दॅट इज द प्रोटीन. म्हणजे उदाहरणार्थ आपण मेज किंवा तुम्ही मक्याचं दाणा बघितला असेल तर मक्याच्या दाण्याच्या मध्ये जो थोडा पार्ट असतो ना तो प्रोटीनचा पार्ट असतो. नाव फॉर एक्झाम्पल मेज. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो एलिओप्लास्ट, इलिओप्लास्ट. नाव द इलिओप्लास्ट विच स्टोर्ड फॅट. एक्झाम्पल कॅस्टर सीड, ग्राउंडनट, सनफ्लॉवर. सो हे सगळे फूड स्टोअर करणारे ल्युकोप्लास्ट आहेत, म्हणजे प्लास्मिड्स आहेत. याच्यानंतर दुसरा जो येतो तो सेकंड वन इज क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट मध्ये फरक काय तर क्रोमोप्लास्ट आर दी कलर्ड प्लास्मिड, प्लास्टिड्स. ते कलर प्लास्टिड्स आहेत सगळे. सो द क्रोमोप्लास्ट आर दी कलर प्लास्टिड्स. Now they are found in part of the plant which are exposed to sunlight. म्हणजे जे प्लांटचे पार्ट सनलाइटला एक्सपोज होतात, such as leaf, petals, fruits, etc. मग ह्यांच्यामध्ये स्पेशली वेगवेगळे पिगमेंट्स असतात, पिगमेंट स्टोअर करणारे plastids. Now they perform the function of photosynthesis or attraction of pollinating agent. सो पॉलिनेशन करणारे जे एजंट आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा फोटोसिंथेसिससाठी. फोटोसिंथेसिस स्पेशली आपण क्लोरोफिल बघितलं. ओके, सो हे जे क्रोमोप्लास्ट आहेत दिस द फंक्शन ऑफ क्रोमोप्लास्ट इज आयदर फोटोसिंथेसिस और अट्रॅक्शन ऑफ पॉलिनेटिंग एजंट. पॉलिनेटिंग एजंट मीन्स दोज एजंट विच जे पॉलिनेशन करतात ते. Now, chromoplasts are classified depending upon the pigment they contain. आता त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स आहेत, भरपूर पिगमेंट्स आहेत. तो मेन जे पिगमेंट्स आपण बघणार आहोत त्या पिगमेंट्स नुसार त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. Now, first one is chloroplast. Now, chloroplast they store green pigment that is called chlorophyll. Example green stem, leaf, etc. म्हणजे यंग स्टेम असतात ते ग्रीन असतात म्हणून त्याला ग्रीन स्टेम म्हणूया, आपण त्याला स्टेम म्हणूया. ना त्याच्यानंतर फिलोप्लास्ट, फिओप्लास्ट दे कंटेन ब्राउन कलर पिगमेंट अँड ब्राउन कलर पिगमेंट्स आर झॅन्थोफिल्स अँड फ्युको, FEUCO, फ्युको झॅन्थोफिल्स. हे मिळतं कोणामध्ये, त्याचा एक्झाम्पल आहे ब्राउन अल्गा. थर्ड वन इज rhodoplast. Now rhodoplast red color pigment that is phycoerythrin. Example red alga. So chloroplast, phycoplast, rhodoplast. chloroplast मध्ये ग्रीन पिगमेंट आहे.
थर्ड वन. नाउ हे 3 मेन पिगमेंट्स आहेत जे नॉर्मली मिळतात. दॅट इज कॉल्ड क्लोरोप्लास्ट, फिकोप्लास्ट आणि रोडोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट ग्रीन पिगमेंट which contain chlorophyll, फिकोप्लास्ट brown color pigment, फिकोप्लास्ट brown color pigment, xanthophyll and fucoxanthophyll that is brown. मिळणार कोणामध्ये ब्राऊन अल्गेमध्ये. आणि रोडोप्लास्ट दॅट इज रेड कलर पिगमेंट. हे कॉमन झालं. ह्याच्या व्यतिरिक्त काही पिगमेंट्स मिळतात क्रोमोप्लास्ट मध्ये. ते कोणते? अदर पिगमेंट फाउंड इन क्रोमोप्लास्ट. दे आर लायकोपिगमेंट, LYCO, लायकोपिगमेंट दॅट इज रेड पिगमेंट. टोमॅटो मध्ये असतात बघा, टोमॅटोचा कलर लाल असतो. दुसरे ते म्हणजे कॅप्सिथिन दॅट इज रेड पिगमेंट. कॅप्सिकम मध्ये असतात दॅट इज रेड पेपर, त्याला रेड पेपर असं म्हणतात. देन कॅरोटीन दॅट इज रेड, ऑरेंज रेड, जे कॅरेट मध्ये असतं. सो हे अजून पिगमेंट आहेत वेगळे, पण हे पहिले जे आपण फर्स्ट 3 जे आपण बघितले ते नॉर्मल क्रोमोप्लास्ट आहेत. सो आपण ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट बघितलं. क्रोमोप्लास्ट मध्ये सर्वात महत्वाचा पिगमेंट आहे तो म्हणजे क्लोरोप्लास्ट. हे क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट बघितलं आपण. क्रोमोप्लास्ट, इन क्रोमोप्लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट पिगमेंट दॅट इज क्लोरोप्लास्ट. हा क्लोरोप्लास्ट एवढा महत्वाचा पार्ट आहे, हा तुम्हाला आता लागणारच आहे 11वीला आणि 12वीला पण लागणार आहे. त्याचं स्ट्रक्चर समजून घेणं फार महत्वाचं आहे. या अख्ख्या स्ट्रक्चर वरती तुमचे 11चे 2 मोठे चॅप्टर्स आहेत फिजिओलॉजीचे, प्लांट फिजिओलॉजीचे, दॅट इज फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन. त्यामुळे हे अतिशय महत्वाचा पार्ट आहे क्लोरोप्लास्ट, ज्याच्यामध्ये पिगमेंट असतो क्लोरोफिल. सो आपण क्लोरोप्लास्ट बघणार आहोत. सो पहिला आपण त्याचा नंबर, साईज, शेप आणि मग शेवटी स्ट्रक्चर बघूया. So the chloroplast contain chlorophyll. Chlorophyll is a pigment and carotenoid pigment. कॅरोटिनॉइड पिगमेंट हे पिगमेंट आहे जे कमी प्रमाणात असतं, पण क्लोरोफिल हे जास्त असतं. हे मेन पिगमेंट आहे क्लोरोफिल. क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी असंख्य आहेत. क्लोरोफिल ए बी वेगवेगळे आहेत, पण क्लोरोफिल ए आणि बी हे मेन आहे. कॅरोटिनॉइड पिगमेंट विच आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रॅपिंग लाईट एनर्जी इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. and you know the process of simple process of photosynthesis, ज्यामध्ये प्लांट लाईट ट्रॅप करतात with help of carbon dioxide. Chlorophyll acts as a catalyst and prepared C6H12O6 and O2 is released. So ही सिंपल प्रोसेस आहे, जी एवढी सिंपल नाहीये. कशी होते प्रोसेस, कुठे होते एक्झॅक्टली? 2 रिएक्शन होतात त्याच्यामध्ये, एक डार्क रिएक्शन, एक लाईट रिएक्शन. खूप मोठा टॉपिक आहे फिजिओलॉजीचा, जो तुम्ही नंतर शिकणार आहात. सो क्लोरोप्लास्ट कंटेन क्लोरोफिल अँड कॅरोटिनॉइड पिगमेंट which are responsible for trapping light energy essential for photosynthesis. Now if you see number, shape and size of chloroplast. Now number of chloroplast, majority of the chloroplast of green plants are found in the mesophyll cells of the leaves. Leaves मधल्या mesophyll cells मध्ये नॉर्मली असतात. नंबर वेरीज फ्रॉम, आता प्रत्येकामध्ये वेगवेगळे नंबर आहेत. वी आर टॉकिंग अबाउट पर सेल. प्रत्येक सेल मध्ये किती क्लोरोप्लास्ट आहेत ते आपण बघणार आहोत. नाउ 1 per cell of Chlamydomonas, a green algae. Now 1 to 16 per cells, म्हणजे प्रत्येक सेल मध्ये 1 पासून 16 पर्यंत 16. इन केस ऑफ स्पायरोगायरा 20 to 40 per cells in higher plants. म्हणजे आपण जो हायर प्लांट्सचा विचार करतो ह्याच्यामध्ये नॉर्मली क्लोरोप्लास्ट जे आहे, क्लोरोप्लास्ट मध्ये पिगमेंट असतं, दॅट इज कॉल्ड क्लोरोफिल. लक्षात घ्या. सो असे क्लोरोप्लास्ट किती आहेत तर 20 to 40 पर सेल. एका सेल मध्ये 20 ते 40 असते.
इन हायर प्लांट्स. आपण आता बघूया याचं स्ट्रक्चर. सो नाउ वी डिस्कस स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. पण त्याच्या अगोदर आपण क्लोरोप्लास्टचे वेगवेगळे शेप पण बघणार आहोत. बघा, शेप ऑफ द क्लोरोप्लास्ट वेगवेगळ्या प्लांट्स ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लोरोप्लास्ट असतात. ओके, नाउ दीज आर लेन्स शेप, ओवल, स्फेरिकल, डिस्कॉइडल और इवन रिबन शेप. आता कोणामध्ये कोण कोण असतात बघा. नाउ द शेप ऑफ द क्लोरोप्लास्ट व्हेरी इन डिफरंट प्लांट्स. वेगवेगळ्या प्लांट मध्ये वेगवेगळे शेप असतात क्लोरोप्लास्टचे. नाउ डिस्कॉइडल और ओवल दॅट इज इन हायर प्लांट. नॉर्मली आपण स्टडीसाठी क्लोरोप्लास्टचं हे स्ट्रक्चर घेतो की आयदर दॅट क्लोरोप्लास्ट इज ओवल और डिस्कॉइडल स्ट्रक्चर. नॉर्मल स्टडीला आपण जे अभ्यास करणार आहे क्लोरोप्लास्टचा, त्या क्लोरोप्लास्टच्या स्टडीसाठी आपण हे स्ट्रक्चर घेतो, दॅट इज डिस्कॉइडल और ओवल, which is found in higher plants. Girdle shape, that is Ulothrix. Ulothrix मध्ये girdle shape असतो. Cup shape, Chlamydomonas. Chlamydomonas मध्ये cup shape असतो. Reticulate, Odogonium मध्ये असतो, Odegonium मध्ये. Then spiral, found in Spirogyra. Then stellate, that is Zygonema मध्ये असतो. And ribbon shape is also in Spirogyra. So Spirogyra मध्ये spiral किंवा ribbon दोन्ही म्हटलं जातं. So these are the different shapes of chloroplast which are found in different plants. So आता आपण बघताना काय बघणार आहोत तर क्लोरोप्लास्टचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर बघणार आहोत. आता आपण क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर बघणार आहोत. आपण काय काय बघितलं? प्लास्टिड्स बघितले, जे दोन प्रकारचे प्लास्टिड्स आहेत डिपेंडिंग अपॉन आयदर पिगमेंट प्रेझेंट और ऍबसेंट. इफ द pigment is absent, they are called leucoplast. If pigments are present, they are chromoplast. So leucoplast without pigment, ज्यांच्यामध्ये पिगमेंट नाहीये आणि अशा प्लांट्स मध्ये दिसतात की जे सनलाइटला एक्सपोज होत नाहीत. मग येतात कोण येतात? ट्युबरोज रूट येणार, रायझोम्स येणार. ओके, आणि त्याचं मेन फंक्शन आहे दे आर असोसिएटेड विथ स्टोरेज ऑफ फूड. व्हेरी इम्पॉर्टंट, दे डोंट हॅव ग्रॅना. ग्रॅना त्यांच्यामध्ये नसतो. हा काय प्रकार आहे तो आता आपण इकडे क्लोरोप्लास्ट मध्ये आपण बघणार आहोत. सो हे झाले तुमचे ल्युकोप्लास्ट. त्याच्यामध्ये तीन प्रकार आपण बघितले डिपेंडिंग अपॉन दी स्टोरेज मटेरियल. म्हणजे काही कार्बोहायड्रेट स्टोर करतात, काही फॅट स्टोर करतात, काही प्रोटीन स्टोर करतात. जे कार्बोहायड्रेट करतात ते अमायलोप्लास्ट, जे प्रोटीन करतात त्याला प्रोटिओप्लास्ट म्हणतात किंवा एल्युरोप्लास्ट असं म्हणतात, एल्युरिनोप्लास्ट म्हणतात. आणि तिसरं जे होतं ते आपण फॅट स्टोर करणारे बघितले, एलिओप्लास्ट बघितले. त्याच्यानंतर क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट आर नथिंग बट कलर प्लास्टिड्स and they are found where there is exposure, लाईटला एक्सपोज होणाऱ्या प्लांट्स मध्ये, म्हणजे ते पार्ट, त्या पार्ट मध्ये क्रोमोप्लास्ट असतात. फॉर एक्झाम्पल पेटल, लीफ, फ्रुट्स एक्सेट्रा. मेन फंक्शन फोटोसिंथेसिस और अट्रॅक्शन ऑफ पॉलिनेटिंग एजंट. आता हे जे दोन आहेत ना हे इंटर कन्व्हर्टेबल आहेत. म्हणजे क्रोमोप्लास्ट गेट कन्वर्ट इनटू ल्युकोप्लास्ट और ल्युकोप्लास्ट आयदर कन्वर्ट इनटू क्रोमोप्लास्ट. त्यामुळे त्याला इंटर कन्व्हर्टेबल म्हणतात. इंटर कन्वर्ट होणारे दोघही आहेत. क्रोमोप्लास्ट मध्ये आपण क्लोरोप्लास्ट बघितलं. क्रोमोप्लास्ट मध्ये क्लोरोप्लास्ट जे क्लोरोफिल स्टोर करतात. देन फिलोप्लास्ट बघितलं ज्याच्यामध्ये ब्राऊन कलर पिगमेंट, झॅन्थोफिल, फ्युकोझॅन्थोफिल स्टोर करणारे म्हणजे ब्राऊन अल्गी. रोडोप्लास्ट रेड कलर स्टोर करणारे पिगमेंट, दॅट इज फायको इरिथ्रिन, ज्याचा रेड अल्गा एक्झाम्पल आहे. याच्या व्यतिरिक्त हे सगळे कॉमन आहेत. याच्या व्यतिरिक्त अनकॉमन असलेले लायकोपिगमेंट टोमॅटो मध्ये रेड कलर, त्याच्यानंतर कॅरोटीन कॅरेट मध्ये, आणि आपण फोकस केलं क्लोरोप्लास्ट मध्ये. सो आता आपण क्लोरोप्लास्टचं
स्ट्रक्चर बघितलं, क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर बघणार आहोत आपण. नंबर बघितला आणि शेप बघितला. नंबर व्हेरीज आहेत, प्रत्येक प्लांट्स मध्ये वेगवेगळा नंबर आहे. 1 to 1 सेल पर 1 to 16 सेल. स्पायरोगारा मध्ये, क्लामॅडोमोनास मध्ये 1 सेल पर 1 क्लोरोप्लास्ट पर सेल. 1 to 16 क्लोरोप्लास्ट पर सेल, that in Spirogyra. 20 to 40 पर सेल हायर प्लांट्स मध्ये. वेगवेगळे त्याचे शेप बघितले आपण. सम आर लेन्स शेप, सम ओव्हल, स्पेरिकल, डिस्कॉइडल अँड रिबिन लाईक. आता आपण यातला मेन पार्ट बघूया, तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ साइज ऑफ द क्लोरोप्लास्ट. एक छोटासा. सो लेंथ अँड द विड्थ आर ऑल्सो व्हेरिएबल. लेंथ इज अबाउट 5 to 10 mm, width is 2 to 4 mm. Now स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. नाव व्यवस्थित आहे का? हे स्ट्रक्चर एक्झामला सुद्धा तुम्हाला ड्रॉ करायला येतं. ड्रॉ ए नीट लेबल डायग्राम ऑफ क्लोरोप्लास्ट. किंवा हा क्लोरोप्लास्टचे स्ट्रक्चर तुम्हाला या 2 टॉपिक साठी लागणार, जे अतिशय महत्वाचे आहे. आणि थोडे फिजिओलॉजी, जशी ह्युमन फिजिओलॉजी असते तशी प्लांटच्या फिजिओलॉजी मध्ये फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन येतं. प्लांट फोटोसिंथेसिस कसं करतं, प्लांट रेस्पिरेशन कसं करतं, हे 2 जे प्रोसेस आहेत त्यासाठी स्पेशली फोटोसिंथेसिस साठी क्लोरोप्लास्ट लागतं. तर ते कसं होतं नक्की, त्यांच्यामध्ये कुठल्या पार्ट मध्ये होतं, त्यासाठी तुम्हाला पार्ट माहित असणं आवश्यक आहे. खूप डिटेल जो आहे प्रोसेस ती तुम्हाला त्या चॅप्टर मध्ये शिकता येईल. आता आपण फक्त स्ट्रक्चर बघणार, पण ते समजणं फार महत्वाचं आहे. तर मी स्ट्रक्चर इथे एक्सप्लेन करतो, व्यवस्थित आहे का बघा. हे क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आहे बघा. बेसिकली क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर डबल मेम्ब्रेनचं बनलेलं आहे. हे आउटर मेम्ब्रेन आहे, हा जो दिसतोय तो आउटर मेम्ब्रेन आहे, आणि त्याच्यानंतरचा तो इनर मेम्ब्रेन आहे. दिस इज आउटर मेम्ब्रेन अँड दिस इज इनर मेम्ब्रेन. दिस इज आउटर मेम्ब्रेन. तो डबल मेम्ब्रेन आहे. त्याचा शेप आहे ओव्हल किंवा डिस्कॉइडल, आताच आपण बघितलं. सो ओव्हॉइडल और डिस्कॉइडल शेप, नंबर 1. नंबर 2, इट इज मेड अप ऑफ डबल मेम्ब्रेन. हा बाहेरचा मेम्ब्रेन आहे आणि हा आतला मेम्ब्रेन आहे. ऐका व्यवस्थित. दॅट इज वी कॉल्ड एज आउटर मेम्ब्रेन. दिस इज आउटर मेम्ब्रेन अँड दिस इज इनर मेम्ब्रेन. सो डबल मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. नेक्स्ट टू इनर मेम्ब्रेन आत कॅव्हिटी आहे, बरोबर ना. या कॅव्हिटी मध्ये मॅट्रिक्स असतं, आणि त्या मॅट्रिक्स असलेल्या कॅव्हिटीला आपण म्हणतो स्ट्रोमा. इट इज कॉल्ड एज स्ट्रोमा. सो इन शॉर्ट chloroplast is double membrane, okay, or double walled, having outer membrane and inner membrane, and a cavity or lumen which is filled with matrix, and matrix is called stroma. It is called as stroma. सगळ्या अख्ख्या मॅट्रिक्सला स्ट्रोमा असं म्हणतात. आता आतला जो मेम्ब्रेन आहे दॅट इज इनर मेम्ब्रेन. ऍक्च्युली हे डायग्राम एकदम अप्रोप्रिएट नाहीये. हा, काय होतं, आतला जो मेम्ब्रेन आहे म्हणजे कोणता मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. पुस्तकात पण दिलेली डायग्राम आहे ती काय म्हणतात ती 100% करेक्ट नाहीये. सो ही जी आतली जी इनर मेम्ब्रेन आहे, या इनर मेम्ब्रेन पासून इन्व्हॅजिनेशन येतं असं, बरोबर. इन्व्हॅजिनेशन येतं, आणि इन्व्हॅजिनेशन येऊन त्यापासून असंख्य, ओके, द इनर मेम्ब्रेन गिव्स इन्व्हॅजिनेशन, and from those invagination many membranous sac like structures are formed. इकडे इन्व्हॅजिनेशन येतं, आणि इन्व्हॅजिनेशन असंख्य सॅक तयार होतात. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. या प्रत्येक सॅकला थायलॉकॉइड असं म्हणतात. सो इच सॅक इज कॉल्ड थायलॉकॉइड. बघा, हा इनर मेम्ब्रेन आहे. इनर मेम्ब्रेन पासून इन्व्हॅजिनेशन येतं, असं आत हे येतं. इकडनं इन्व्हॅजिनेशन येणार, इकडनं इन्व्हॅजिनेशन येणार. इन्व्हॅजिनेशन म्हणजे काय म्हणू तुम्हाला आता, काय सांगणार. इन्व्हॅजिनेशन असा फुगवडा तयार होतो इकडे. हा बघा, हा आतला भाग आहे ना. माझा कर्सर ठेवतोय बघा, मी कर्सर ठेवतोय. हा कर्सर असा इकडे कर्सरकडे लक्ष द्या. आत असा एक भाग आत येतो असा, कळते. आणि असे हे तयार होतात. त्याला हे कसे दिसतात तुम्हाला, त्या प्रकारचे पार्ट तयार होतात. त्याला इन्व्हॅजिनेशन असं म्हणतात. ओके, या आतला जो लेअर आहे इनर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन मधनं आत असे